खोकून खोकून लहान मुलं हैराण झालंय का? बरेच औषधे घेऊन सुद्धा त्यावर तुम्हाला फरक पडताना दिसत नाहीये का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही मुलांचा खोकला, छातीतला कफ चुटकीसरशी घालवू शकता। कोणते आहेत हे उपाय? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात पहिला उपाय म्हणजे मध गरम पाण्यात मिसळून पिणं, कारण हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळा आणि आपल्या मुलाला प्यायला द्या। त्यामुळे घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो। 1 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही हे मध देऊ शकता। नंबर 2, विड्याचं पान। जर मुलांना खूप कफ झाला असेल तर खायचं पान म्हणजेच विड्याचं पान यावर अतिशय असरदार असतं। मुलांच्या छातीला हलकं मोहरीचं तेल लावायचं, विड्याची 1 किंवा 2 पानं तव्यावर थोडी गरम करायची आणि मुलाच्या छातीवर ही पानं ठेवून द्यायची। सकाळी उठल्यावर मुलांचा कफ पूर्णपणे निघून गेलेला आढळेल। तसंच यामुळे मुलांना रात्रभर गाढ झोप यायला सुद्धा मदत होईल। 2 वर्षांच्या आतल्या बाळांसाठी तुम्ही हा उपाय करून बघू शकता। मूल 2 वर्षापेक्षा थोडं मोठं असेल तर विड्याचं 1 पान कुटायचं आणि त्यात वेलचीचे 2 दाणे आणि थोडंसं मध घालून मुलांना खायला लावायचं। कफ निघून जाण्यासाठी विड्याचं पान अतिशय उपयुक्त औषध आहे। नंबर 3, स्टीम थेरपी। स्टीम थेरपीमुळे नाक आणि घशाला आराम मिळतो। तर गरम पाणी एका बाउलमध्ये घेऊन टॉवेलने डोकं झाका आणि आपल्या मुलाला काळजीपूर्वक वाफ घेऊन द्या। यामुळे तुमचा कफ पातळ व्हायला मदत होईल। नंबर 4, लसूण ओव्याची पेस्ट। 2 टेबलस्पून मोहरीचं तेल, लसणाची 1 मोठी पाकळी आणि पाव चमचा ओवा हे 3 पदार्थ तुम्हाला घ्यायचे। हे लहान कढई आणि गॅसवर तापायला ठेवायचे। त्यात तेल टाकायचे, लसणाची पाकळी किसून घ्यायची किंवा बारीक ठेचून घ्यायचे। लसूण पाकळी खूपच लहान असेल तर 2 पाकळ्या घेतल्या तरी चालतील। कढईतलं तेल गरम झालं की त्यात लसूण पेस्ट घाला, ओवा घाला आणि काळजी घ्या की तेल कडक होऊ देऊ नका। लसूण लालसर रंगाचा झाला की गॅस बंद करा। आता हे तेल गाळून घ्या आणि याने मालिश करा। तसंच थोडंसं तेल छातीला सुद्धा लावून घ्या। 2 दिवसातच कफ मोकळा झालेला तुम्हाला दिसेल। सो दॅट्स ऑल। या व्हिडिओमधून मी सांगितलेले हे उपाय तुम्हाला युजफुल वाटले का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।